आजच्या आपल्या मुरबाड तालुका आयोजित जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले, माझ्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेले आयोजक, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. जय जिजाऊ. आपण गेल्या जन्माला आल्यापासून आपण प्रत्येक जण जिल्हा बँक बघतोय, जिल्हा बँकेच्या निवडणुका बघतोय. आपण पाहत असतो. मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की जिल्हा बँकेची परिस्थिती काय, की ही बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि शेतकऱ्यांची बँक असून सुद्धा पूर्वीच्या काळात 2-2, 5-5 लाख रुपयात नोकऱ्या मिळायच्या किंवा नातेवाईकांना नोकऱ्या डायरेक्टर मंडळी लावायचे. परंतु सध्याची परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे तर एका डायरेक्टरला उद्या 2 लोकांना नोकरी लावायची, तो 10-10 लोकांकडनं पैसे घेतो. त्यातले 8 लोक समाज बांधव आपले जमीन विकतात, सोनं विकतात, घर तारण ठेवतात, नोकरीला असतील तर कर्ज घेऊन ते पैसे डायरेक्टर लोकांकडे देत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ते 2च लोकांना नोकरी लावून उरलेले 8 लोक ते पैसे परत कधी मिळतील याच्यासाठी फेऱ्या मारतात. एवढ्यापुरती न राहता ही सगळ्या आपल्या दोन्ही जिल्हावासियांच्या घामाची बँक आहे. इथल्या कर्मचाऱ्याला गुलामापेक्षाही, म्हणजे इंग्रजांच्या काळात नोकरदारांना वापरलं जायचं त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थितीमध्ये त्यांना जीवन जगायला लागायचं. त्यांच्या बोनसमध्येही 30% कमिशन, त्यांच्या वेतनवाढीमध्येही कमिशन, त्यांच्या पदोन्नतीमध्येही 4-4, 5-5 लाख रुपये, खाली क्लर्क टू सिनियर क्लर्क मध्ये व्हायचं, वरिष्ठांमध्ये तर 10-10, 20-20 लाख रुपये कमिशन घेतलं जायचं. ही सगळी वास्तव परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. किंवा आपल्या कुठल्या एखाद्या शेतकऱ्याकडे 1 लाख रुपये कर्ज घ्यायचं झालं तर त्याला 2 सरकारी जामीन द्यायला लागतात. एक हप्ता थकला का त्या शिक्षकाचा पगार ताबडतोब थांबवला जातो, कंपल्सरी त्याचा हप्ता आणायला तुझ्या पगारातून कापला जातात. किंवा एखाद्या शेतकऱ्यांनी सोसायटी घेतली, ती थकली तर त्याच्यासाठी दिवाळी झाली का वसुली नाही झाली तर ते भात भरण्याची ताकद, हिंमत तिथले वसुली अधिकारी करतायत. परंतु आजची बँकेची परिस्थिती आपल्याला कल्पना नसेल तर गेल्या 8-10 वर्षामध्ये इतकी भयानक परिस्थिती निर्माण केली. मी काय जाहीरपणे सांगत होतो का दाऊद इब्राहिमच्या गँगपेक्षाही भयानक परिस्थिती इथल्या संचालक मंडळाने निर्माण केली. म्हणजे त्यांचे किस्से सांगितले तर तुम्हाला दिसाल तिथे त्यांना पाठिंबा देणारा नाही, चपलीने मारा, इतके भयानक किस्से त्यांचे आहेत. तर अगदी महिला कर्मचाऱ्याला काम करायला नको, त्यांच्या ट्रान्सफर, कोणी उभा नाही राहिला तरी त्यांचे ट्रान्सफर, आणि हजारो कोटी रुपये कर्ज या लोकांनी कमिशन घेऊन इतरच्या जिल्ह्यामध्ये दिलं. मग ते जर आपल्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेकारांसाठी दिलं असतं, शेतकऱ्यांसाठी दिलं असतं तर कुठेतरी मला अभिमान वाटला असता. परंतु बाहेरच्या जिल्ह्यात देऊन त्या कर्ज वसुलीसाठी पुन्हा कर्ज दिलं जात आहे. पुन्हा व्याज थकलं का पुन्हा कर्ज वाढवलं जाते, वसुलीचा कुठला पत्ता नाही. मग सांगा बरं का, आपण 1 लाख रुपये कर्ज घेतलं तर आपल्याला 2-2 जामीन लगेच वसुली केली जाते. आपण भात आपलं पिकलं तर भात भरून देण्याची ताकद केली जाते. मग बाहेरच्या जिल्ह्याची वसुली कोण करणार? या अशा परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढायचं ठरवलं तर अगदी तुम्हाला जाहीरपणे सांगतो का मी जवळजवळ दोन्ही पॅनल मधल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना त्यांनी जेव्हा मदत मागितली तेव्हा मदत दिलेली. मग त्यातून नितेंद्र ठाकूर साहेब असतील, आमचे शिवसेनेचे नेते शिंदे साहेब असतील, आपले कथोरे साहेब असतील, कपिल पाटील साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, सगळ्या मंडळींना मी मदत केली. आणि मी सगळ्यांना सांगतो मला पॅनलमध्ये घ्या कुठल्या तरी. परंतु उद्या मला पॅनलमध्ये घेतला, मला मी निवडून आलो तर मागचे काय घोंगडे काढत नाही किंवा पुढे चालणार नाही अशी कोणाला कदाचित भीती वाटत असेल का डायरेक्टर मंडळी आपापल्या नेत्याला सांगत असेल का यांना नेत्यात घ्यायचं नाही. म्हणजे अगदी वालीत टाकायचं. पूर्वीच्या काळात 40-50 वर्षापूर्वी एखादं घर वालीत टाकायचं, त्या पद्धतीने मला वालीत टाकण्याची लोकांनी तयारी केली. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2 निवडणुका लढवल्या, एक जिल्ह्याची ओबीसी लढवली आणि एक सेवाची लढवली. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने विक्रमगड तर जिंकलोच. परंतु ओबीसी मी वसई वगळता प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती तिथेही सगळ्यात नंबर 1 आलो आणि 2 नंबरला राहिलो. ही सगळी ताकद आपली. निवडणुकांबाबत असंच असतं का उद्याला माझं तर म्हणणं असतं राजकारणात मिळालेलं पद हे आपल्याला परमेश्वराने दिलेली एक संधी आहे का सेवा करण्याची संधी आहे.
त्याच्यामध्ये प्रामाणिकतेने संधी केली पाहिजे. आपला स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यापेक्षा समाजाचा जो दुर्लभ आहे, जो गरीब आहे, त्याला प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचं काम तुम्ही आम्ही केलं पाहिजे. मग अशी महापती साहेब बोलत होते का ही काम करताना तुम्हाला तुमची आई आणि पत्नीचा हात धरत नाही. महापती साहेब आपल्याला संस्कारच राज्याला बाळासाहेब जिजाऊ देतो. ज्यांनी औरंगजेबाचे का मोगलांचे संस्कार केले ते सगळं आलं ते गिळायला बघतात. आम्ही तसं गिळायला बघत नाही. आम्ही पार तंत्रातून प्रत्येक आपल्या बांधवांना सोडवण्यासाठी इथे आलेलो आहे. या मुरबाड तालुक्यामध्ये बघायला गेलं तर आज ठेकेदारी व्यवसाय असतो. स्थानिक ठेकेदार किती असतात, बाहेरच्या जिल्ह्यातले येतात, ते इथे धंदा करतात. मी जाहीरपणे सांगतो की कोणालाही विरोध घ्यायला लागला तरी चालेल. मी या तालुक्यातील लोकांच्या बरोबर असेल. ज्यांना टेंडर भरायचे त्यांनी सांगा टेंडर फी मी भरेन, परंतु बाहेरची दादागिरी कुणाची मी सहन करू देणार नाही. तर तुमच्या जिंकलीवरच आम्ही सगळे लोकप्रतिनिधी होते. मला 57,000 मधलं तुम्ही ताकदीने दिले, तिथल्या स्थानिकांनी दिले, त्या बाहेरच्या ठेकेदारांनी दिलेले नाही, त्या अधिकाऱ्यांनी दिलेलं नाही. उद्या गोपीनाथ पवार साहेब असतील, कथोरे साहेब असतील, यांनाही आपण सगळ्या स्थानिकांनी निवडून दिलेले. त्याच्यामुळं त्यांनाही मी सांगेन की आमच्या स्थानिक माणसाला प्राधान्याने आज रोजगार नाहीये, त्याला संधी ठेकेदारीची मिळाली पाहिजे. नाहीतर एखाद दुसरा ठेकेदार होईल, बाकी 98% बाहेरचे ठेकेदार. मग ते शिंदे असतील, तो लाड असेल, आणखीन कोण असतील, आणखीन तिसरा कोण आलाय, यांची दादागिरी तुम्हा आम्हाला संपायची. मी बँकेबाबत म्हणताना इतकंच सांगेन, ज्या दिवशी मी निवडून आलोय त्या दिवशी समजून जा. आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र भाऊ असतील, उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार साहेब असतील, यांनी एक चांगला कायदा काढला का 80% स्थानिकांची भरती करायची. मी तर जाहीरपणे सांगतो उरलेले 20% नाही, गावागावात तालुक्यात प्रशिक्षण देऊन तेही 20% आपले भरले जातील. यासाठी मी प्रयत्नशील असेल. यापुढे एकाही विद्यार्थ्याला बँकेच्या नोकरीसाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही, याची 100% खात्री मी घेतोय. तरी सगळे पॅनलवाले 20 जण जरी माझ्या विरोधात राहिले तरी तुम्हाला शब्द देतोय, एकाही मुलाला पैसे भरावे लागणार नाही. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना IBBS पद्धतीनेच परीक्षा पास केली जाईल, याची ग्वाही तुम्हाला मी देतोय. त्याचबरोबर इथे बसलेले आपले संतोष भाऊ यांना मी विचारलं, बाबा तुम्हाला प्रमोशन काय 10 वर्षापूर्वी विचारलं, ते म्हणायचे बाबा काय करू प्रमोशन घेऊन, बँकेच्या कर्मचाऱ्याला काही कमाई असते का, प्रमोशन करून करू काय, आहे तिथे मी सुखी आहे. तर असे ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना प्रायोरिटीने पदोन्नत्या कशा मिळतील यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू, सगळे संचालक मंडळ प्रयत्नशील राहू आणि त्याच्यासाठी कुणाचा पारा पिला जाणार संगणक खरेदी असेल, झेरॉक्स असेल, इतर सगळ्या व्यवहारामध्ये मी एक कंपनीचं नाव टाकलं होतं प्रचारामध्ये. या सगळ्यांना घालून देऊन एक निरपेक्षपणे ज्या पूर्वीच्या काळात जशी बँक होती, खाडे साहेबांच्या काळात होती, तशा पद्धतीने या बँकेचा कारभार चालेल हा आपल्याला सगळ्यांना शब्द देतो. कुणी सांगत असेल, कुणी मदत केली तर आपण बघितलं लोकसभेला काय परिस्थिती झाली शेवटच्या 2 दिवसांनी. मी हा निलेश सामरे समाजाला फसवणार नाही. हा भरलेला खिस्सा घेऊन येईल आणि समाजाचा तिथे आडेल त्याला रिकामा खिस्सा करणार आहे. उगाच समाजाला खोटा आश्वासन देऊन त्याला फसवणारा हा माणूस नाही. माझ्या आयुष्यात मी कुणाला फसवलं नाही आणि फसवणारही नाही. आणि ही ताकद त्यामुळेच आपण सगळ्यांनी निर्माण केलेली. मगाशी महापती साहेब बोलले गोष्ट खरे. 4 जून 2024 ला माझा पराभव झाला. 5 जूनला सकाळी 7:30 वाजता मी ऑफिसला बसलो. पराभव झाल्यानंतर सुद्धा मी माझ्या आत्या भावाला फोन केला की येताना अकोल्याहून मच्छी घेऊन ये. आईला सांगितलं 2 कोंबडे का आपण मस्त जेवण करू. रात्री मी ठाण्याला आलो, सकाळी 7:30 ला ऑफिसला बसलो आणि 5 तारखेला पहिला मेडिकल कॅम्प ठाण्याला घेतला. आपला उद्देशच नाही की मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय, मंत्री व्हायचंय आणि ते होऊन मला रेस्ट हाऊस सांभाळायचंय की उद्या बँकेचा डायरेक्टर होऊन मला कोणाचा घर बसल्या पगार द्यायचा, ही गोष्ट मी करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. काय काळजी करू नका. पिढ्या 12-12, 14-14 वर्षानंतर बदलत असतात. आजचा काळ आहे का आज 50वं वय माझं आहे. माझ्या इतक्या तरुण राजकारणी या कुठल्याही दोन्ही जिल्ह्यामध्ये नाहीये. त्याच्यामुळं मी सांगेन तसाच पुढचा जिल्हा चालेल आणि नवीन पिढीला मी 60 नंतर रिटायरमेंट घेत होता आणि नवीन पिढीच्या हातात हा आपला दोन्ही जिल्हा देईल किंवा कोकणचे 5 जिल्हे देईल. पण तो ते देत असताना इतकंच सांगेन, आज मुरबाडमध्ये 150 विद्यार्थी आपल्या प्रशासनात लागलेत. परंतु माझं स्वप्न हे दादा नव्हतं आहे. या मुरबाड मधून कमीत कमी 15 IAS IPS आपल्याला गोरगरिबांची मुलं घडवायची. त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कमीत कमी 150 डेप्युटी कलेक्टर तयार करायचे आपल्याला या मातीतून. त्यासाठी तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे. आणि आज 150 अधिकारी भविष्यामध्ये 15,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या आपल्याला या मुरबाड तालुक्यातून द्यायच्या. त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची मला गरज आहे.
गावागावामध्ये वही वाटपामध्ये आपण उत्स्फूर्त प्रतिसाद करा. आम्ही काय कुठल्या कंपनीकडून कुठल्या ठेकेदाराकडून पैसे घेऊन वया नाही आणत. आपल्या जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या मेहनतीच्या पैशातूनच त्या वया खरेदी केल्या जातात. त्याच्यामुळे त्या वहीच्या वाटपाच्या वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना जी स्वप्न द्याल ती विद्यार्थी स्वप्न पूर्ण करतील. विद्यार्थ्यांना सांगा, आपल्याला काय असं नाही की एक सरपंच झाला का दुसरा सरपंच होऊ नये म्हणून गावात तडफडला जातो का त्यांना दाबलं जात आहे. एक पंचायत समिती सदस्य झाला का त्याला वाटतं का माझ्या गणामध्ये दुसरा कोण झालाच नाही पाहिजे म्हणून तडफडलं जात आहे. एक जिल्हा परिषद सदस्य झाला का त्याला वाटतं का माझ्या गणात दुसरा कोण गटात तयार नाही झाला पाहिजे. असं आपण नाही. आपण एक गावात आपण बघितलं सोनाव्या गावात 11 विद्यार्थी लागले. अशा गावागावात आपल्याला जिल्हाधिकारी आपल्या मुली कसे होतील, डेप्युटी कलेक्टर कसे होतील, गावागावात गट मध्ये आपण मागाल तिथे लायब्ररी देत परंतु विद्यार्थी कसे घडले पाहिजे यासाठी आपण खरं तयारी करा. मला मदतीची द्या. आपला काम धंदा सांभाळून जिथे विद्यार्थी दिसेल, जिथे पालक दिसतील तिथल्या विद्यार्थ्यांना अगदी पोटातल्या बाळालाही त्याच्या आईला सांगा का तुला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे घडायचंय, तुला बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे घडायचंय. कारण आजची परिस्थिती बदलायची असेल तर नवीन पिढीने शिक्षण घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. उद्योगधंदा असेल, नोकरी असेल. मी तर जाहीरपणे सांगत असतो का गावच्या ग्रामसेवक तलाट्यापासून पंतप्रधान कार्यालय असेल, राष्ट्रपती कार्यालय असेल, दिल्लीचं सुप्रीम कोर्ट असेल, प्रत्येक ठिकाणी आपला विद्यार्थी घडला पाहिजे. यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करूया. मग अशी कोणीतरी सांगितलं का उद्या कसली पार्टी असतील तर लोक जमतील. चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. आज तुम्ही सांगा 15-20 वर्षाची आपण सगळेजण लढाई लढतोय, पण एकट्या एप्रिल मे महिन्यामध्ये 350 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीच्या प्रशासनामध्ये लागले. मग परभणीहून आलेला एखादा आई वडील नसलेला मुलगा असेल, कोल्हापूर असलेला आई वडील नसलेला मुलगा उद्या IPS होतोय. सांगलीहून आलेली नूतन पाटील नावाची शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर होते. तर आपल्या मोखाड्याची मोहिनी बारमल नावाची तरुणी वयाच्या 19व्या वर्षी पोटातला 2.5 महिन्याचा बाळ असताना विधवा होते. त्या मोहिनी बारमलला ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये काम धुनी भांडी करणाऱ्या मुलीला जिजाऊची साथ मिळते. जिजाऊ तिला अभ्यास करण्याचे पैसे देते आणि ती आज दादरच्या सब स्टेशनला एक फायर ब्रिगेडचा ऑफिसर म्हणून काम करते. हे काम आपल्या जिजाऊचे. मला आठवतंय मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन दिलेले का या तालुक्यामध्ये 3 CBSE शाळा निर्माण करेल. परंतु एकटा कमवत असल्याने कुठेतरी अडचणी येतात, कुठेतरी अडचणी आणत असतात. परंतु तुम्हाला नक्कीच सांगतोय आपण जागा मला चांगल्या बघून द्या. एक मामनोली परिसरात द्या, एक सरळगाव दसरी परिसरात द्या आणि एक मसापरच्या 3 CBSE शाळा कोणाकडूनही एकही रुपया वर्गाने घेता गोरगरिबांची, शेतकऱ्यांची, शेतमजुरांची मुलं ज्याप्रमाणे झडपोलीला आज आपण बघतोय की इयत्ता 9वी पासून JEE सुरू केल्याने रिझल्ट आला का CET मध्ये 99% मिळवणारे, 99%च्या वरती मिळवणारे 8 विद्यार्थी होते. JEE क्वालिफाय होणारे 2-2 विद्यार्थी होते. अशा प्रकारच्या शाळा आपण शिक्षण इथे तयार करूया तर जिथे गरीब गोरगरिबाच्या, शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या मुलांनीही स्वप्न पाहिलं पाहिजे की मला IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन इंजिनियर व्हायचंय, मला सरकारी मेडिकल कॉलेजला जाऊन डॉक्टर व्हायचंय, MD MS होऊन समाजाची सेवा करायची का मला उद्याला दिल्लीचं पंतप्रधान कार्यालय चालवायला जायला पहिल्या 10 मध्ये IAS व्हायचंय. अशा प्रकारची स्वप्न दाखवून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही प्रत्येकाने समाज जागृती करणे आज गरज झालेली आहे आणि ती गरज भागवण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित प्रयत्न करूया. जागा जी बघाल तीही आपल्याला विकत घ्यायची, तीही कोणाकडनं दान नाही घ्यायची. परंतु मला काय जास्त इथली माहिती नाही. आपण त्या जागा बघून दिल्या तर 3 CBSE शाळा लवकरच मुरबाडला दिसतील हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो. प्रत्येकाने गावोगावी आरोग्याबाबत जनजागृती करा की ज्यांच्याकडे उद्या पैसे नाही, ज्या आई वडिलांना मुलबाळ नाही त्यांनाही आम्ही सांभाळायचं आहे आणि ज्या मुलबाळांना आई बाबा नाही त्यांच्याही मुलांनी मोठी स्वप्न पाहून ते स्वप्न साकारण्यासाठी आम्हाला काम करायचंय. प्रत्येकाने 2 तास आम्ही समाजाला दिले तर मला वाटतं जे मी स्वप्न पाहिले की जे शिवराज्य आपल्याला आणायचे, जे बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे आपल्याला राज्य आणायचंय ते राज्य आणण्यासाठी 2 तास आपला वेळ द्या का जो चांगलं करायचं. आपल्याला कोणाला खोट्या पोलीस कंप्लेंट नाही करायची आहे, आपल्याला कोणाचे पाय नाही खेचायचे, कोणाबद्दल वाईटही नाही बोलायचं. परंतु आपल्याला चांगलं करण्यासाठी अडचणी येत असतात. आमच्या मोनिकाताई नेहमी सांगायच्या का मुरबाडच्या ताया बाहेर पडत नाही, पण ही जिजाऊची ताकद आहे का हजारोच्या संख्येने ताया बाहेर पडतात. अशा प्रकारची उद्या जिजाऊची लेख आपल्याला ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बघायचे आणि ते दाखवण्याचं काम आम्ही एकत्रित राहून करूया. पुन्हा एकदा मुरबाडकरांचे लाख आभार मानतोय की त्यांनी एक चांगला सत्कार समारंभ मला आयोजित केला आणि मी आपल्याला सांगतोय की आपण चांगल्या प्रकारे सेवा प्रत्येक निवडणुकीला माझ्या पाठीमागे असतात.
मग अगदी पवार फॅमिली, गुटीराम भाऊ असतील, सुभाषदादा असतील, हेही जिथे मदत करायची तिथे शब्द दिला तर 100% शब्द पाळतात. तर अशा लोकांमुळेच आम्ही आजपर्यंत इथे बोलण्याची ताकद करतोय. आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय की दरवर्षी एकादशीला आपण जातोय. कर्जत तालुक्यातले कार्यकर्ते त्यांचंही व्यवस्थित नियोजन कर. सज्जन वयाच्या 60 वर्षाच्या वरच्या आपल्या आई बाबांना प्रथमतः प्राधान्याने चान्स देऊया. तो कोणत्या गटाचा आहे, माझ्या गटाचा आहे का दुसऱ्याच्या गटाचा आहे, माझ्या जातीचा आहे की दुसऱ्या जातीचा, पेक्षा तो आपला बाबा आहे, आपली आई समजून त्यांना सगळ्यांना त्यांनी पंढरपूरला गेलेलं नाही. त्यांना जास्तीत जास्त लोकांना आपण एकादशीला घेऊन जा. त्यांच्या दर्शनाची व्यवस्थाही आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझं बोलणं झालेले ते व्यवस्थाही करतील. अशी व्यवस्था आपण नक्कीच करूया. कारण आपल्याला एक दिवसासाठी काम नाही करायचं. आपल्याला 100% प्रामाणिकतेने काम केलं तर आपण नुकताच लागलेल्या बँकेच्या रिझल्टमध्ये बघितला, समाज नक्की चांगल्या कामाच्या मागे उभा असतो आणि समाज खोट्या अवयवाला किंवा खोटं आश्वासन देऊन कोणाच्या मागे राहणार नाही. मी जे बोललोय ते अगदी जबाबदारीने बोललोय. त्याबाबत कुणीही गैरसमज करू नका. ज्या ज्या घटना सांगितल्या तर मी प्रत्येकाला मदत करूनही मला पॅनलमध्ये तिकीट दिलं नाही. तर मी आलो तर अनेक लोकांच्या घरच्या खर्चासाठी कष्टाच्या मेहनतीचे पैसे आवरायला लागतील. त्यामुळे कुठेतरी मला लांब करण्याचा प्रयत्न केला. परंतु लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत आपल्याला वाटतं, पण तो शेजाऱ्याच्या घरात. ही गोष्ट सोडून द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा 1% प्रत्येकाच्या अंगामध्ये आपण गुण घेतला तरी शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय की इथल्या तरुणांना ज्यांना उद्या पीडब्ल्यूडीचे असतील, नगरपंचायतचे असतील, इतर विभागाचे असतील, टेंडर भरायचे असतील, कुठली अडचण असेल तर त्यांनी मला भेटा. परंतु चांगलं काम करून 2 पैसे कसं आपल्याकडे येतील यासाठी आपण प्रयत्न करूया. नाही तर आपल्या जिल्ह्याचा पैसा कुठं सांगलीला जातो, कुठं उल्हासनगरवाले आणखी मुंबईला देऊन टाकतात, तर कुठं दुबईला जातो. ते सगळे धंदे आपल्याला बंद करून अगदी वडापावच्या टपरीपासून 5 स्टारच्या हॉटेलवर सगळे मालक आपण झालो पाहिजेत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला माणूस दिसला पाहिजे. अगदी नाव्याचं दुकानही आपल्याला आपलंच झालं पाहिजे. आपल्या कार्यकर्ते झालं कोंबडी तोडणारही आपल्या दुकानात झालं पाहिजे. असं स्वप्न मी आपल्याला दाखवतो आणि आपल्या बरोबर खांद्याला खांद्याला उभी कायम असेल हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. जय जय महाराज.